आंदोलन फक्त जवळचे पाहुणे सगळे समर्थक यांना गब्बर बनवायचं, करोडपती बनवायचं, हा यांचा सगळ्यात मोठा मोटो आहे. कारण की आता परवा दिवशी त्या एका बारसकर महाराजांनी दाखवलं, जरा मुंबईचं आंदोलन झाल्यानंतर यांचे जे आजूबाजूचे आहेत त्यांनी 27 एकर जागा शेत खरेदी केलं. त्यांच्या कुठली मेहनत केली, सरकारला ब्लॅकमेल ठीक आहे मंगेशजी याच्यावर वेगळी चर्चा करूयात. गंगाधरजी एक मिनिट. मंगेशजी आता गंगाधरजी मुळात प्रश्न असा आहे, मला माहित नाही तुमचं कनेक्शन थोड्या वेळासाठी डिस्टर्ब झालं होतं, ते रिस्टोअर झाल्यापर्यंत तुम्ही काय काय ऐकलं माहित नाही, पण विनोद वाघ भाजपचे प्रवक्ते असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन करतायत ते विरोधकांची चाल आहे. विरोधक मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये भरवतात आणि मग मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात. दुसरीकडे ओबीसी नेत्यांचा हा आरोप आहे की सरकारमध्ये जी काही राजकीय सुंदोपसुंदी चाललेली आहे, कंसात प्रश्नचिन्ह, त्याचा परिणाम म्हणून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. शिवसेनेचे नेते भेटून गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा निर्णय घोषित करणं हे राज्यामधल्या राजकारणाचा भाग आहे. एकंदरीत दोन्हीकडनं तुमच्यावर राजकीय हेतून प्रेरित आंदोलन केल्याचा आरोप होतोय. नाही ताई, हे राजकीय वगैरे काही नाही, फक्त समाजाचं आंदोलन आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणाऱ्या मराठा समाजाचं आंदोलन आहे. यात कुठल्या पुढाऱ्याचा हात नाही किंवा कुठल्या पुढाऱ्याचा वरद हस्त आम्हाला नाही. आमची लढाई आम्ही लढतोय मनोज दादा सारख्या प्रामाणिक माणसामुळं. 3 वर्ष झालं, 2.5 ते 3.25 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे. उगाच कुणाच्या तरी जीवावा असतं ना तर ह्यांच्यासारख्या 100-200 लोकांच्या सभा झाल्या असत्या. आणि हे सगळं घडायला मंगेश सारखे लोक आमच्या मागं ना एकनाथ शिंदे शरद पवार आहेत ना देवेंद्र फडणवीस आहेत. मनोज दादाच्या मागं 6 कोटी मराठा समाज आहे आणि हे 6 कोटी मराठा समाजाचं आंदोलन आहे. अजिबात कुठल्या व्यक्तीचा सरकारचं हे म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जाणून बुजून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन करतायत. अजिबात नाही ताई. 8 महिने झाले मुख्यमंत्री महोदयावर विश्वास आहे. ते GR दिला तर तिथं कौतुक केलंय मुख्यमंत्री महोदयांचं आणि विखे पाटलांचं. परंतु 8 महिने झाल्यानंतर 308 प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नुसार निघतायत. सातारा गॅजेटचा GR 1 महिन्यात देतो म्हणाले होते, तो अजून मिळाला नाही.